नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा आज आपण हा एक स्पेशल टॉपिक घेतोय एक फर्स्ट टर्म वरती. बघा एक्झाम्पल ऑन सीजी ऑफ फर्स्ट टर्म ऑफ कोनी. फर्स्ट टर्म म्हणजे काय? बकेट शेप. बघा इथं फर्स्ट टर्म मध्ये काय होतं, एवढा जो सेक्शन जो आहे हा आपण कट करणार आहे. म्हणजे इथली एक रेडियस असणार आहे आणि इथली एक रेडियस असणार आहे. बघा असा एक आपला एक शेप आहे. एक्झाम्पल बघा, सॉलिड कोन ऑफ 500 mm हाईट आहे. बघा हा जो मोठा जो कोन तुम्हाला दिसतोय त्याची जी हाईट आहे ती किती आपल्याकडे 500. आलं लक्षात? पुढे बघा 200 mm बेस आहे. बघा याचा जो बेस दाखवला या कोनचा 200 mm. इफ पोर्शन अबोव हाफ ऑफ इट्स हाईट इज रिमूव्ह. काय सांगितलंय की ही याचा जो पोर्शन तुम्हाला इथपर्यंत दाखवलेला आहे हा निम्म्यापासून तुम्हाला कट करायचा आहे. हाफ पासून तुम्हाला हा रिमूव्ह करायचा आहे. लक्षात घ्या हा 500 आहे. 500 च्या हा आपल्याकडे 250. याचा अर्थ हा 250 आपल्याला काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा. डिटरमाइन द पॉइंट at which the remaining body can be balanced. बघा तर आपल्याला जो सेंट्रॉइड काढायचा आहे तो एवढ्या पार्टचा आपण काढून घेऊ. लक्षात घ्या इथला डायमीटर तुम्हाला 200 दिलेला आहे. पूर्ण हाईट तुमच्याकडे किती आहे? 500 आहे. इथला तुम्हाला बघा आता कसं करू आपण, इथला जो काही तुमच्याकडे जो डायमीटर आहे तो 200, आता हाफ करतोय याचा अर्थ इथला जो डायमीटर आपल्याकडे आहे तो आहे 100 mm. लक्षात घ्या कोणचा लक्षात ठेवायचा. आपण काय करू, मोठी जी फिगर तुम्हाला इथे दिसते हिला आपण 1 म्हणू आणि ही जी वरची छोटी दिसते तिला आपण 2 म्हणू. आता हा 1 दाखवलाय तो पूर्ण ओव्हरऑल कोन आहे हे लक्षात ठेवा. आता बघा आपण V1 काढून घेऊ. बघा V1 व्हॉल्यूम ऑफ मेन कोन. बघा हा जो मोठा कोन दिसतोय त्याचा व्हॉल्यूम काढू. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बघा 1/3 पाय आर स्क्वेअर एच 1/3 इंटू पाय इंटू बघा जो हा कोन दिसतोय त्या कोनचा डायमीटर 200 आहे. त्याची रेडियस किती येणार आहे? 100 स्क्वेअर इंटू पूर्ण हाईट 500. बघा तर V1 किती येईल आपल्याकडे? 1/3 इंटू पाय इंटू 100 स्क्वेअर इंटू 500. बघा 5.24 करतो इंटू 10⁶ mm³. बघा त्यानंतर V2. बघा हा जो शेडेड पोर्शन तुम्हाला दाखवलाय त्याचा व्हॉल्यूम आपण काढून घेऊ. परत फॉर्म्युला 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बघा 1/3 इंटू पाय इंटू बघा याचा डायमीटर तुमच्याकडे 100 आहे. याची जी रेडियस आहे ती किती असणार आहे? 50 स्क्वेअर इंटू हाईट बघा 250. V2 करा फाइंड आउट. 1/3 इंटू पाय इंटू 50 स्क्वेअर इंटू 250. बघा 654.498 इंटू 10⁻³ mm³. बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही फिगरचा म्हणजे हा जो एक मोठा व्हॉल्यूम होता म्हणजे मोठ्या कोनचा आपण व्हॉल्यूम फाइंड आउट केला आणि एक छोटा कोनचा आपण व्हॉल्यूम फाइंड आउट केला. त्यानंतर बघा Y1 कोनचा जो काही सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे तो आहे h/4. लक्षात ठेवा h/4 याची टोटल हाईट 500 डिवाइड बाय 4. लक्षात ठेवा 500 डिवाइड बाय 4 125 mm. त्यानंतर बघा Y2 चा तोच फॉर्म्युला. बघा हा एक कोन दिसतोय तुम्हाला शेडेड पोर्शन त्याचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला h/4 मध्ये त्याची हाईट जी आहे 250/4 62.5. सॉरी हे असं नाही करणार. याचा बेस जो आहे आपल्याकडे तो बेस ऍड करावा लागेल. 250 प्लस मग h/4 म्हणजे 250 प्लस हाईट बघा ती 250/4 म्हणजे Y2 लक्षात घ्या 250 प्लस 250/4
म्हणजे हा येतोय 312.5 mm. बघा आपल्याकडे y1 आहे y2 आहे. चला सेंट्रॉइड फॉर्म्युला y बार इज इक्वल टू v1 y1 मायनस v2 y2 डिवाइड बाय v1 मायनस v2. टाका व्हॅल्यू पुट अप करा. v1 5.24 into 10 raised to 6 into y1 125 minus v2 654.998 into 10 raised to 3 into y2 312.5 divided by v1 minus v2 5.24 into 10 raised to 6 minus v2 654.998 into 10 raised to 3. तर बघा 5.24 into 10 raised to 6 into 125 minus 654.998 into 654.998 into 10 raised to 3 into 312.5 divided by 5.24 into 10 raised to 6 minus 654.998 into 10 raised to 3. बघा अशा पद्धतीने फर्स्ट टर्मचा जो काही सेंट्रॉइड जो आहे तो निघतो आपल्याला 98.21 mm. बघा असं एक फर्स्ट टर्मचं खूप सोपं एक्झाम्पल असतं आणि इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल.